रव्यामध्ये पिकलेल्या आंब्याचा गर घालून तर पहा, एक युनिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रवा आणि आंब्याच्या गरापासून एक युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी दूध घेतले आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही 1.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी असे घेतलात प्रमाण तरीसुद्धा चालेल. आता हे आपण गरम करायला ठेवूया बाजूला गॅसवरती. दूध गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला एक आंबा घ्यायचा आहे. तर हा आंबा हापूस आंबा आहे. तर तुम्ही इथे केशर आंबा घेतलात तरीसुद्धा चालेल, तो सुद्धा गोड असतो. आणि आंबा घेताना गोड आंबा घ्यायचा आहे आणि छान असा पिकलेला आंबा घ्यायचा. त्यानंतर हा आंबा स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घेतला आणि आपल्याला हा आंबा कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी सर्व आंबा कट करून घेतला. आंबा कट करून घेतल्यानंतर मधला जो गर आहे आंब्याचा तो आपल्याला फक्त घ्यायचा आहे. तर इथे मी सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने आंबा कापून घेते. पहा किती सुंदर दिसत आहे. आणि हापूस आंबा असल्यामुळे तो चवीला सुद्धा छान लागतो आणि तसेच आंबट अजिबात नाही. हा आंबा गोड आंबा आहे. असंच आंबा आपल्याला निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा बनवलात ना तर सारखेच बनवून खाल. आता आंब्याचे सीझनसुद्धा खूपच आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आंबे आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आंबे आहेत तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्कीच घरी ट्राय करून पहा. खूप छान ही रेसिपी तयार होते. तर इथे मी सर्व आंब्याचा गर काढून घेतला. तर आंब्याचा गर इथे आपला 1 वाटी झालेला आहे. आता आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर रवा कोणता घ्यायचा, तर इथे बारीक रवा वापरायचा नाही. जो आपण उपम्यासाठी रवा वापरतो तोच इथे रवा वापरायचा आहे. तर रवा बाजूला ठेवला. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर घालून घ्यायचा. वेलची घालून घेते, 2 ते 3 वेलची घालून घ्यायच्या. तर माझ्याकडे वेलची पावडर संपली आहे त्यामुळे मी इथेच वेलची घालून घेतली. जर तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर तुम्ही नंतर घातलात तरीसुद्धा चालेल. आणि हे मिक्सरमधून थोडेसे फिरवून घ्यायचे. तर आपला हा आंब्याचा गर मस्त असा तयार झाला आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 मोठे चम्मचभर तूप घालून घ्यायचे. तर तुपाचे प्रमाण थोडेसे जास्तीचे ठेवायचे, तेव्हाच ही रेसिपी चवीला मस्त लागते आणि छान अशी तयार होते. तर तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे. तूप व्यवस्थित गरम झाले की त्यानंतर रवा घालून घ्यायचा. तर रवा घालताना इथे पाहताय तुम्ही मस्त असा फुलला गेला आहे, म्हणजे तूप व्यवस्थित असे गरम झाले आहे. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती रवा व्यवस्थित बदामी रंगावरती परतून घ्यायचा. अजिबात घाई करायची नाही रवा परतताना. आणि गॅसचा फ्लेम कुठेही मोठा ठेवायचा नाही. मंद आचेवरतीच आपल्याला रवा मस्त असा परतून घ्यायचा आहे. थोडासा जास्तीचा वेळ लागतो पण रवा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. तर इथे पाहताय तुम्ही थोडासा रंगसुद्धा रव्याचा बदललेला आहे. अजून 1 ते 2 मिनिटभर हा रवा छान असा परतून घेते. तर मस्त असा परतून घेतला बदामी रंगावरती. त्यानंतर यामध्ये गरम केलेले दूध घालून घ्यायचे. तर दूध घालताना थोडे दूध घालून घ्यायचे. एकदाच सर्व दूध घालायचे नाही, नाहीतर अंगावरती उडू शकते. त्यामुळे थोडे दूध सर्वच घालून घ्यायचे आणि चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता हे मिश्रण आहे ते सैलसर वाटत आहे, पण जसजसे शिजत जाईल तसे ते घट्ट होत जाते. तर इथे पाहताय तुम्ही हे मिश्रण आता घट्ट होत आलेले आहे. आता घट्ट झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त आपल्याला 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे.
तर 2 मिनिटानंतर झाकण काढून घेते. चम्मचने हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे. तर मस्त असा आपला हा रवा फुलला गेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे साखर. तर इथे मी पाव वाटी फक्त साखर घालून घेते आणि आंब्याचा गर इथे 1 वाटी घालून घेते. तर आंबा गोड आहे त्यामुळे साखरेचे प्रमाण इथे मी कमी ठेवले आहे. चिमूटभर मीठ घालायचे, कारण गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ जरूर घालायचे, त्याने चव मस्त लागते. तर इथे तुमचा आंबा जर थोडासा आंबट असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण इथे थोडेसे वाढवलात तरीसुद्धा चालेल. तर हे चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर आता तुम्हाला समजलंच असेल आपण काय पाहतोय ते. तर आज आपण पाहतोय आंब्याचा शिरा. तर खूप मस्त लागतो आणि चवीला सुद्धा जबरदस्त लागतो. आता यावरती आपण झाकण ठेवायचे आहे 5 मिनिटासाठी आणि एक दणकून वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतले. वरून थोडेसे तूप सोडून घ्यायचे. तर इथे मी 1 चम्मचभर तूप सोडून घेतले. याने चव खूप मस्त येते शिऱ्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही शिरा बनवलात नसाल तर एकदा नक्कीच तुम्ही शिरा बनवून पहा, चवीला खूप मस्त लागतो. तर आत्ता आपला हा शिरा तयार झालेला आहे. जरी हा शिरा आत्ता सैल वाटत असेल पण थोडासा थंड झाल्यानंतर हा शिरा घट्ट होतो. गॅस बंद करून घेते आणि आपला इथे मस्त असा शिरा तयार झालेला आहे. सुगंध तर खूपच सुंदर येत आहे. तर एका प्लेटमध्ये हा शिरा सर्व करून घेते. त्यावरती एक बदाम आणि आंबा सुद्धा लावून घेते, कारण आपण आंब्याचा शिरा बनवला आहे. खरंच हा शिरा अजिबात चिकट होत नाही. सांगितलेल्या प्रमाणामध्ये परफेक्ट आपला हा आंब्याचा शिरा तयार होतो. अजिबात चिकट आणि दाणेदार, तोंडात टाकताच विरघळेल असा हा शिरा आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला खरंच कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. आवडले असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीत किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.